हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच निशम्यवाच मृदो मुने पुण्यतमां नृप भूय प्रभुश्च कौरवे वासुदेव कथा धृता. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात आणि विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद चाललेला आहे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने विविध प्रकारची सृष्टी निर्माण केली. यामध्ये ज्याला मायेपासून झालेली सृष्टी, ज्याला प्राकृतिक सर्ग असं म्हणतात, ती 6 प्रकारची आणि वैकृतिक सर्ग हा 4 प्रकारचा, वैकृतिक सर्ग हा 3 प्रकारचा, असे एकूण 9 आणि यामध्ये प्राकृतिक आणि वैकृतिक मिळून आणखी एक तो 10वा, असे 10 सर्ग म्हणजे 10 प्रकारच्या सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. त्यानंतर ब्रह्मदेवानी सरस्वती देवीला निर्माण केलं. ही सरस्वती प्रणो देवी सरस्वती वाजीभिर्वाजी निवती धी नामवित्र्यवतू. ही सरस्वती प्रत्यक्ष शारदा देवी. तिला पाहता क्षणीच ती खरं म्हणजे कन्या, परंतु कन्येकडे पाहून ब्रह्मदेवाला अभिलाषा निर्माण झाली असं वर्णन भागवतकारांनी आणि इतर पुराणकारांनी सुद्धा केलेलं आहे. तेव्हा याचं तात्पर्य असं आहे की खरं म्हणजे असं आहे की जी कला आहे, कला, शारदा सरस्वती म्हणजे कला आहे, कलेची देवता आहे. जो कलाकार असतो त्याची ती मुलगी असते. कलाकाराची मुलगी कला. समजा चित्र आहे, हे चित्र एखाद्या कलाकाराने काढलं, ते चित्र पाहिल्यानंतर त्याला आनंद वाटतो, पण ते चित्र माझं आहे असं त्याला जेव्हा तो बाजारामध्ये चित्र विकायला आणतो किंवा लोकांच्या समोर मांडतो त्यावेळेला त्याला त्याचा अहंकार काढून ठेवावा लागतो. का? हे तुझं नाही. आता हे जरी तू निर्माण केलेलं असलं तरी तुझा अहंकार याच्यावर उपयोगाचा नाही. म्हणून कलाकार हा आपल्या कलेकडे पाहून तो विस्मित होता कामा नये, मोहित होता कामा नये. कारण जर कलाकार आपल्या कलेकडे पाहून मोहित झाला तर त्या कलेमधलं सौंदर्य इतरांना कळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी कला आणि कलाकार यांचा जो संबंध आहे तो सरस्वती आणि ब्रह्मदेव असा आहे, असं त्याचा तात्पर्यार्थ आहे. त्याचं तात्पर्य ब्रह्मदेव हे आपल्या मुलीकडे बघून भुलले असा अर्थ नाहीये. त्याचं तात्पर्य असं आहे की कलाकारांनी कलेकडे पाहून मोहित होऊ नये, अलिप्त असावं. लोक चुका काढतात, लोक चुका काढल्या तर राग येऊ नये, कारण आता ती कला तुझी नाही, लोकाची आहे. लोकांना समीक्षा करू द्या, चर्चा करू द्या, त्यातल्या चुका काढू द्या, म्हणजे तुमच्या चुका दुरुस्त होतील. म्हणून कलाकार हा आपल्या कलेपासून एकदा कला निर्माण झाली की त्यांनी अलिप्त व्हावं, ही भूमिका आहे. त्याला डिटॅचमेंट असं म्हणतात. त्यांनी अटॅच राहू नये, त्यांनी डिटॅच व्हावं, त्यांनी अलिप्त व्हावं. अर्थात हे तात्पर्य अर्थ आपल्याला पुराणाच्या भाषेच्या अनुषंगाने कळेल. दुसरा संदर्भ असा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असा एक नवीन संदर्भ आहे. इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हणजे असं की नवीन जो फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला त्याने 2 कॉम्प्लेक्सेस मानलेले आहेत, मनोगंड मानलेले आहेत. एक इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि दुसरा युडिपस कॉम्प्लेक्स. तेव्हा इडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. तर इडिपस कॉम्प्लेक्स हा आईला मुलाबद्दल वाटणारं आकर्षण या अर्थाने, आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हणजे पित्याला कन्येबद्दल वाटणारं आकर्षण. पण हे आकर्षण शारीरिक नाही, हे आकर्षण मानसिक आहे. आईला कधी मुलाबद्दल प्रेमच वाटतं,
आणि मुलगा आईकडे जास्त लुब्धून पडलेला असतो वडिलापेक्षा. आईला जे काही गोष्टी आईला सांगतो, आई त्यालाच बोलते. का? प्रेम असतं. हे अंतःकरणातलं प्रेम. या अर्थाने त्याला इडिपस कॉम्प्लेक्स असं म्हटलंय. आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हणजे पित्याला मुलीबद्दल वाटणारं आकर्षण, प्रेम. पिता हा मुलीकडे जास्त झुकलेला असतो थोडक्यात, आणि आई ही मुलाकडे झुकलेली असते. याचं कारण ते म्हणतात ते हा मनोगंड आहे. तेव्हा असं या अर्थाने सुद्धा याचं विवरण आपल्याला करता येऊ शकतं. असो, याप्रमाणे या ठिकाणी ब्रह्मदेवानी हे या पद्धतीने पाहिल्याबरोबर बाकीच्या लोकांनी त्यांची टीका केली आणि सांगितलं ब्रह्मदेवा ही योग्य नाही. मग त्यांनी आपली तनू त्यागून टाकली आणि दुसरी तनू धारण केली, दुसरं शरीर धारण केलं. आता शरीर म्हणजे काय? मन, विचार बदलले आणि विचार बदलल्यानंतर पुन्हा नवीन तनू धारण करून त्यांनी जे निर्माण केले त्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण केल्या. यामध्ये शब्दब्रह्म निर्माण केलं. त्याप्रमाणे प्रामुख्याने त्यांनी अन्वीक्षिकी म्हणजे तर्क, त्रयी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या विद्या, वार्ता म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि दंड म्हणजे नीती किंवा न्याय. अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंड अशा 4 जुन्या काळातल्या शिक्षा पद्धती होत्या. प्रत्येक जण ही अशा प्रकारचं शिक्षण घेतच होतं. तर्कशास्त्र, धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं शास्त्र, इंद्रिय तृप्तीचं आणि नीती आणि न्याय. त्यानंतर प्रणव, ओंकार, भूर्भुव स्वरोम, भूर्भुव स्वाहा हा इथून त्यांच्यापासून निर्माण झालं. त्यानंतर छंद निर्माण झाले. गायत्री छंद, उष्णिक छंद, वैदिक छंद जे आहेत, त्रिष्टुप छंद, अनुष्टुप छंद, जगती छंद, पंक्ती छंद, हे छंद निर्माण झाले. हे शब्द ब्रह्म, ध्वनी ब्रह्मदेवापासून निर्माण झालेत. हे सगळे ध्वनी आपण म्हणतो ब्रह्मदेवाच्या बरोबरच शंकरापासून सुद्धा, शंकराच्या डमरूपासून हे निर्माण झाल्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. पाणिनी नावाचे जे एक व्याकरण तज्ज्ञ होते, ह्या पाणिनीनी हे अफगाणिस्तानमध्ये राहणारे पाणिनी, म्हणजे त्यावेळेला अफगाणिस्तान भारतामध्येच होतं. तेव्हा हे पाणिनी सामान्य माणूस होता, परंतु त्यांनी शंकराची तपश्चर्या केली आणि शंकराची तपश्चर्या केल्याबरोबर शंकर प्रसन्न झाले. त्यांनी डमरू वाजवला असं वर्णन केलेलं आहे पाणिनीनं. आणि डमरू वाजवल्याबरोबर डमरूमधून जे स्वर बाहेर आले ते स्वर म्हणजे पहिले स्वर आहेत. त्याला या ठिकाणी प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी अर्चितसे अल्पमती माऊलींनी वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये. प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती, कारण महेशाने पहिल्यांदा स्वर निर्माण केले डमरूमधून आणि यालाच स्वरब्रह्म त्यातून निर्माण झालं. त्याला माहेश्वर सूत्र असं म्हणतात. हे माहेश्वर सूत्र कोणतं आहे तर पाणिनीने पहिल्यांदाच त्याची मांडणी आपल्या व्याकरणामध्ये केलेली आहे. ऐ उन रुद्रक हे ओम ऐ औ हय वरट लन यमंगण नम झबगड दश जबगड दश झभय खप छट थ चट तव कपय शशसर हल. हे सगळे याला इति माहेश्वराणी सूत्र आणि याला माहेश्वर सूत्र म्हणतात. तेव्हा हे माहेश्वर सूत्र यातून निर्माण झालं. त्यानंतर अनेक यज्ञातल्या संज्ञा निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे वैखानस म्हणजे जमीन न नांगरता सहज उत्पन्न जे होतं ते खाणारे त्याला वैखानस म्हणतात. त्याला वानप्रस्थ या प्रकारामध्ये मोडतं. त्यानंतर वालखिल्य म्हणजे नव धान्य मिळाल्यानंतर जुन्या धान्याकडे त्याची योग्य व्यवस्था करून नवं धान्य तेवढं खाणे याला वालखिल्य असं म्हणतात. त्यानंतर औदुंबर, औदुंबर हा एक प्रकार असा आहे की सकाळी उठल्याबरोबर पूर्व दिशेला जे तुम्हाला दिसेल पहिल्यांदा दृष्टीला जे पडेल तेवढेच फळं खायचे, दुसरं काही खायचंच नाही. याला म्हणतात औदुंबर वृत्ती. आणि चौथी फेनप नावाची वृत्ती, त्याला आपोआप गळालेली फळं खाणं त्याला फेनप वृत्ती असं म्हणतात. त्यानंतर संन्यासाचे प्रकार ब्रह्मदेवानीच निर्माण केले. कोणते? वैराग्य संन्यासी, ज्ञान संन्यासी, ज्ञान वैराग्य संन्यासी आणि कर्म संन्यासी. यामध्ये कुटीचक्र, बहुदक, हंस आणि निष्क्रिय असे त्याचे 4 प्रकार आहेत. कुटीचक्र जे आहेत ते कुटीचक्र संन्यासी काय करतात, पात्रामध्ये सगळे एक करून खातात
भाजी चटणी वेगवेगळं नाही, सगळं एक काला करायचा, वेगळी चव जिभेला लागू नये म्हणून कुटीचक्र. त्याचप्रमाणे शेंडी आणि जानवं, कमंडलू, गोधडी हे सगळं धारण करतात आणि आई वडिलांची सेवा करून पांढरं त्रिपुंड लावतात, ते कुटीचक्र संन्यासी. त्यानंतर बहुदक हे अत्यावश्यक कर्म करणारे, ज्ञानसाधना करणारे आणि शिजवलेलं अन्न न मागता माधुकरी फक्त मागायची, कोरडी भिक्षा, त्याला कोरान्न आपण म्हणतो, कोरडी भिक्षा खाणारे ते बहुदक संन्यासी. मधुकर वृत्तीने फक्त 8 घास खायचे, जास्त नाही जेवायचं, 8च घास खायचे आणि जटा धारण करायचा. त्यानंतर हंस नावाचे संन्यासी आहेत, ते कर्म मुळीच न करता ज्ञानाचा आश्रय करायचा, शेंडी यज्ञोपवीत धारण करायचं नाही, फक्त 5 घरी भिक्षा मागायची आणि ती एकत्र करून खायची. त्यानंतर निष्क्रिय हा संन्यासी आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे, तो फळावर उपजीविका करतो, फक्त 3 घरी भिक्षा मागायची आणि अजगर वृत्तीने राहायचं. याप्रमाणे शब्द स्पर्शवर्ण निर्माण झाले, स्वर निर्माण झाले, उष्म, त्याचप्रमाणे अंतस्थ स्वर इत्यादी निर्माण झाले. यानंतर मानससृष्टी निर्माण झाली आणि या मानससृष्टीमध्ये हे जे प्रमुख 4 जण आहेत, ज्या सनक सनंदनादी 4 जण निर्माण झाले. ते म्हणाले आम्हाला नैष्ठिक ब्रह्मचर्य, आम्ही लग्न करणार नाहीत. असं म्हणलं ब्रह्मदेव म्हणाले लग्न करणार नाहीत आणि ते रुद्र निर्माण झाले, ते चुकीच्या पद्धतीने संतती निर्माण करू लागले, रागीट झाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणले तुम्ही तपश्चर्या करा, म्हणून त्यांना तपश्चर्या करायला लावलं. त्यांना त्यांच्या स्त्रिया दिल्या आणि मग मात्र मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष, नारद असे 10 पुत्र निर्माण झाले. निर्माण झाल्याबरोबर त्यांना आनंद झाला, पण हे सगळे ज्ञानी होते. ते म्हणाले आम्हाला तपश्चर्या करायची. नारद म्हणले आम्हाला लग्न करायचं नाही. त्याचप्रमाणे वसिष्ठ हे ज्ञानवंत होते. आता काय करावं म्हणून त्याने विचार केला आणि आपल्या स्वतःच्या शरीरामधला त्याने असं वर्णन केलंय की 2 भाग झाले. कस्य रूपमभूद्वेधा. कस्य, क म्हणजे ब्रह्मदेव, क म्हणजे ब्रह्मदेव, स्य म्हणजे च, ब्रह्मदेवाच्या, कस्य रूपमभेद्वेधा. एका शरीराचे 2 भाग झाले. यत कायमभिचक्षते, आणि म्हणून या शरीराला आपण काय म्हणतो. काया कशामुळे म्हणतो काया? क म्हणजे ब्रह्मदेव, म्हणून ब्रह्मदेवापासून झालीये म्हणून याला काया म्हणतात. 2 भाग झाले, एक डावा दुसरा उजवा. डाव्या भागापासून शतरूपा झाली आणि उजव्या भागापासून मनू झाले. पाहिल्याबरोबर आनंद वाटला, वा वा मानव जन्माला आला. आणि मग त्यांना सांगितलं तुम्ही मिथुन धर्माने प्रजा उत्पन्न करा. तेव्हा मनू म्हणाले हरकत नाही. त्यांनी हात जोडले. ते म्हणाले आम्ही प्रजा उत्पन्न करू, पण काय, आम्हाला राहायला जागा, आम्ही कुठे राहावं? असं म्हणल्याबरोबर अरे खरंच यांना राहायला जागा नाही. असं म्हणल्याबरोबर विचार केला, तेवढ्यात नाकामध्ये काहीतरी वळवळ झालं आणि म्हणले काय वळवळ होऊ लागलं? आणि नाकातली वळवळ पाहता क्षणीच नाकातून एक बारीक पिटकुलं बाहेर पडलं. हे वराह आहे. कालच वराहाची जयंती झालेली, वराहाचा जन्म झाला. वराह परमात्मा की जय. कारण हा वराह हा जो चालू आहे सध्या कल्प, तो वाराह कल्प चालू आहे. म्हणून वराहाची उत्पत्ती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. ही भूमीची धारणा त्यांनी केली. भूमी ही सगळी रसातळाला गेलेली होती. आता राहायचं कुठं म्हणल्याबरोबर नाकात वळवळ झाला आणि तिथून एक बारीक पिटकुलं बाहेर पडलं. अरे कोण आहे? पाहता पाहता ते म्हणतात हे बारीकसं पिटकुलं पाहता पाहता एकदम आकाशा एवढं व्यापक झालं, एखाद्या प्रचंड गजेंद्राप्रमाणे दिसू लागलं. अरे ददर्शगाम तत् सुषुप्त. अरे त्याची ताकद, त्याचा आवाज, त्याने मोठी गर्जना केली. पाहिल्याबरोबर तिथं पाहण्यासाठी सगळे लोक जमा झाले. सनक सनंदनादी तिथंच होते, वसिष्ठ क्रतू हे तिथंच होते आणि सगळे ऋषी महर्षी जे जनोलोकामध्ये होते ते बघायला आले. काय म्हणले
पाहता पाहता एवढं एवढं पिटकुलं इतकं मोठं झालं. पाहता क्षणीच त्यांना आनंद वाटला आणि एकदम त्यांनी ओळखलं की हे प्रत्यक्ष तर्कयामास, तर्क केला ज्या अर्थी. पाहता क्षणीच हे गंडशिला समाहा, पर्वतप्राय झालंय त्या अर्थी याला सत्तर्क म्हणतात. माऊलींनी वर्णन केलंय गणपतीच्या रूपामध्ये. त्या जे 6 हाताच्या गणपतीचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे, तो नाथ संप्रदायातला 6 हाताचा गणपती काठमांडूला आहे, नेपाळमध्ये. त्या नेपाळमधल्या गणपतीचं वर्णन माऊलींनी केलंय. देखा षड्दर्शने म्हणपती, त्याची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरती आयुधाते, तरी तर्कू असतो. म्हणून सत्तर्क वादू, पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. तेव्हा धर्माची स्थापना ही सत्तर्काने होते. म्हणून तर्कयामास शब्द भागवतकाराने वापरलाय. आणि हे सगळे मरीची प्रमुख जे सगळे होते, कुमार होते म्हणजे सनक सनंदनादी होते, त्यांनी पाहिलं दृष्ट्वा तत् सौकर्म रूपम तर्कयामास चित्रधा. त्यांनी तर्क केला ज्या अर्थी हे एवढं एवढं छोटं बारीक कणा एवढं असलेलं हे पिटकुलं एकदम पर्वताप्राय झालं, त्या अर्थी हे भगवान असले पाहिजेत. भगवंत सांगत नाही मी देव आहे म्हणून. आपल्याला देवाची जी कल्पना आहे ती आपल्याला करावी लागते. देव आहे हे आपल्याला जाणावं लागतं. देव सांगत नाही मी देव आहे माझं पाय पडा. आपल्याला कळावं लागतं की हा देव आहे. आपल्याला कळावं लागतं का हे ईश्वर आहे. म्हणून देव फक्त आपल्या रूपाचं दर्शन घडवतो आणि पाहिल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. आणि हा कसे होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की हे कसे दिसू लागले. जितम जितम ते जित सत्व महावन. या ठिकाणी त्यांनी स्वगर्जितेर ककुभा, गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर जनोलोकातले लोक तिथं बघायला आले. उत्क्षिप्त वाल कचरा कठोरा, त्याने आपले केस त्या ठिकाणी उत्क्षिप्त म्हणजे केस हाती वरती केले आणि मोठ्या प्रमाणे गर्जना करून आपल्या अंगावरच्या केसाला असं थरथर थरथर कापवलं. खुरा भ्रा, आपले खुर असे खाली पायाला जमिनीला असे खरवणले. खुरानी जमीन उकरली आणि घ्राणेन पृथिव्याः, पृथ्वी कुठे याचा फक्त नाकाने त्याचा अनुमान घेतलं. नाकाने. कारण या जे त्याला आपण वराह परमात्मा आहे, वराहाचं जे रूप आहे हे का धारण केलं तर वराह म्हणजे ज्याला आपण आज डुक्कर म्हणतो, परंतु ते वराह याचं नाक अत्यंत तीव्र असतं. नाकाची संवेदना अत्यंत तीव्र असते आणि गंध संवेदना, कारण पृथ्वी ही गंधरूप आहे. तत्र गंधवती पृथ्वी असं आपण म्हणतो. ही पृथ्वी गंधरूप असल्यामुळं, गंधामध्ये समाविष्ट होत असल्यामुळं ती पृथ्वी कुठे आहे याचा शोध घ्यायचा तर आपल्याला हेच रूप घेणं भाग आहे. आणि म्हणून त्यांनी घ्राणेन पृथ्वी पदवीन बीजघ्रहण, बीजघ्रहण म्हणजे वास घेतला पृथ्वी कुठे आहे. आणि मग लक्षात आलं रसातळामध्ये पृथ्वी गेलेली आहे. कराल दंष्ट्रो, मोठे मोठे दाढा होत्या, त्यांचं रूप त्यांनी वर्णन केलंय. खुराने सगळी माती उकरली, थरथर कापले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या दातावर ही पृथ्वी आणण्यासाठी एकदम रसातळामध्ये उडी मारली, समुद्रात उडी मारली. समुद्रात उडी मारून खुराय क्षुरैल प्रदयम स्तदाप. कालच या वराह परमात्म्याचा जन्म झाला, त्यामुळे आज या निमित्ताने आपण त्यांचं चरित्र सांगत आहोत. उत्पाद पारम त्रिपरू रसायाम, आणि रसातळामध्ये गेलेली पृथ्वी ही वरती आणण्यासाठी आतमध्ये प्रविष्ट झाले. ददर्शगाम तत्र सुषुप्तरग्रे. गाम, गाम म्हणजे पृथ्वी. त्यांनी पाहिली पृथ्वी तिथं. त्या पृथ्वीला त्यांनी उचललं आणि एखाद्या हत्तीनं ज्याप्रमाणे कमल आपल्या मुखावर धारण करावं, दातावर धारण करावं, त्याप्रमाणे ती पृथ्वी उचलून आणली. कमलाप्रमाणे दिसू लागली. ददर्शकाम तत्व सुषुप्तरग्रे याम जीवधान्य स्वयंभ्यदत्त स्वदंष्ट योधृत्य महिम निमग्नाम स उत्थित संवृत्य रसाया. रसातळात गेलेली पृथ्वी वरती आणली. एखाद्या कमलामध्ये कमल जसं दिसावं हत्तीच्या सोंडेमध्ये किंवा दातावर, त्याप्रमाणे ही पृथ्वी दिसू लागली. आणि सलीले भम, सहज. ते म्हणतात हे वर्णन का केलं त्याचं कारण त्यांना हे दाखवायचं होतं की ज्याप्रमाणे हत्ती सहज कमलाला उचलून
आपल्या दातावर घेतो, त्याप्रमाणे भगवान सुद्धा संसार सागरात आपण बुडत असताना आपल्याला सहज उचलून घेतो. हे सांगण्यासाठी हे सांगितलंय म्हणे. त्यांना त्यातलं हे सांगायचं तत्व की भगवान हा जशी पृथ्वीनी त्यांनी या रसातळातून आणली, त्याप्रमाणे भगवान आपल्याला संसार सागरामध्ये असलेल्या आपल्या सामान्य जीवाला तो सहज उचलून वरती आणतो. फक्त त्याची भक्ती करा. तमाल नीलम सिद्धदंत कोट्या गजलेला अंग, याप्रमाणे. आणि ही पृथ्वी आणल्याबरोबर त्यांनी आता पाण्यात गेले होते, पाण्यातून पृथ्वीवरती आणली. यावेळेला हिरण्याक्षाचा वध केला, ते पुढे कथानक येणारच आहे. तेव्हा त्यांनी पृथ्वीवरती आणली आणि पाण्यात गेल्यामुळं ते अंग ओलं झालेलं होतं. हे ओलं अंग त्यांनी असं थरथर थरथर कापवलं, त्यामुळं सगळे शिंतोडे उडाले. तेव्हा ऋषी म्हणाले, वा वा वा, आम्ही धन्य झालो. आमच्या अंगावर हे जे पाणी आज उडालं, हे पाणी म्हणजे पवित्र आहे. नदी जशी गंगा नदी पवित्र, तसं हे पाणी पवित्र आहे. ह्या पवित्र पाण्याने आम्हाला शुद्धी प्राप्त झाली. या ठिकाणी जसं आपण संध्या करताना आपोहिष्टामुळे व स्थान ऊर्जेत राहताना हा असं म्हणून पाणी अंगावर उडवतो, ते जसं पवित्र पाणी आहे तसं हे पवित्र पाणी आहे. कारण या ठिकाणी हा जो यज्ञावतार आहे, याला वराहावताराला काय म्हणतात? यज्ञावतार म्हणतात. यज्ञरूपी अवतार आहे. या त्या वराहाच्या प्रत्येक गोष्टीला यज्ञाचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक वराहाची गोष्ट म्हणजे यज्ञीय आहे. कारण यज्ञ हा पहिला धर्म आहे. ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन. सगळ्यात पहिल्यांदा धर्म कोणता निर्माण झाला? तो यज्ञ. आणि म्हणून यज्ञ हा पहिला धर्म असल्यामुळं यज्ञीय असणारा हा भगवान, यज्ञ पुरुष असलेला भगवान, यज्ञ स्वरूप असलेला भगवान, क्रतू आणि यज्ञ ह्या दोन्हीमध्ये अंतर आहे. पण गीतेमध्ये क्रतू आणि यज्ञ असे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. ज्यामध्ये सोम रस असतो आणि ज्याच्यात सोमरस नसतो. तेव्हा क्रतूमध्ये सोमरस नसतो आणि यज्ञामध्ये सोमरस असतो, एवढाच फरक आहे. तेव्हा याला यज्ञ आणि क्रतू. आणि अध्वरम, यज्ञाला अध्वर शब्द आहे. अध्वर शब्दाचा अर्थ काय होतो? ध्वर म्हणजे हिंसा आणि अध्वर म्हणजे अहिंसा. तर यज्ञामध्ये हिंसा केली जात होती असं नाही. यज्ञ हा अहिंसक होता. अहिंसेचं प्रतिष्ठापन यज्ञाने केलेलं आहे आणि त्यामुळं यज्ञ हा अहिंसेचं प्रतीक आहे. यज्ञ हा आमच्या धर्माचं प्रतीक आहे. जो धर्म आपल्याला सुख प्राप्त करून देणार आहे, स्वर्ग प्राप्त करून देणार आहे, त्याचप्रमाणे आमचे सगळे भोग आपल्याला प्राप्त करून देणार आहे, तो धर्म आहे. आणि म्हणून धर्माचे जे दोन प्रकार आहेत, त्या दोन प्रकारामध्ये एक दृश्य स्वरूप आणि एक अदृश्य स्वरूप. तेव्हा दृश्य स्वरूपाचा धर्म म्हणजे यज्ञ आणि अदृश्य स्वरूपाचा धर्म म्हणजे योग. योग आणि याग. ते योग आपल्याला योग मार्गामध्ये योग दिसत नाही, योग अनुभवावा लागतो. यज्ञ मात्र दिसतो, कारण हवन केलं जातं, त्यामुळे यज्ञ दिसतो. तेव्हा अशा दोन्ही दृष्टिकोनातून यज्ञाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आणि हे भगवान यज्ञ पुरुष आहेत प्रत्यक्ष. यांच्या प्रत्येक गोष्टीला यज्ञाचं स्वरूप दिलेलं आहे. यांच्या अंगावरचे जे रोम आहेत, जे रोम जिथे त्यांनी आपल्या अंग झटकलं, तिथे जे केस पडले, त्यातून पुढे त्यातून जे निर्माण झाली त्याला आपण दर्भ म्हणतो. ते दर्भ आहे, जे याला कुश असं म्हणतात. दर्भ सुद्धा 10 प्रकारचे. दर्भ एक प्रकारचा नाही, ते 10 प्रकारचे दर्भ आहेत. तेव्हा यातला नेमका दर्भ आणि गवत याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. म्हणून ज्याला जो कळतो त्याला कुशल म्हणतात. कुश ज्याला कळतं तो कुशल म्हणजे हुशार. बाकीच्यांना काही कळत नाही. दर्भ घेऊन या म्हणलं तर गवत घेऊन येतात. तर दर्भ आणि गवत याच्यात फरक आहे. असो, याप्रमाणे हा दर्भ प्राचीन बर्ही, बर्ही म्हणजे दर्भ. तेव्हा बर्ही म्हणजे दर्भ. आपण बर्हिष्टमे, वेदिष्टमे, धृष्ण्याष्टमे असं म्हणून रुद्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे पुढे मनु ज्या ठिकाणी राज्य करत होता तिथे सुद्धा दर्भाचीच जास्त उत्पत्ती होती. कारण या वराह परमात्म्यांनी आपल्या अंगावरचे केस तिथं झटकले होते, म्हणून त्याची नगरी सुद्धा आपल्याला ही बर्ही म्हणजे दर्भाने युक्त होती. त्याप्रमाणे
त्याच्या प्रत्येक गोष्टीचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. याला सांग रूपक असं म्हणतात. सांग रूपक म्हणजे परिपूर्ण रूपक. एका शब्दाने नुसतं रूपक नाही, परिपूर्ण त्यांचा जो देह आहे तोच यज्ञीय कसा आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते आता आपण पाहणार आहोत. जितम जितम ते जित यज्ञ भावन त्रयीम तनुन स्वाम परिधुन्वते नमः. ऋषींनी पाहिल्याबरोबर ऋषींनी नमस्कार केला आणि म्हणाले जितम जितम. हे फार महत्वाचा शब्द आहे. जितम, तुम्ही अजित आहात. अजित, अजित म्हणजे तुम्हाला कोणी जिंकणारे नाही. जसा तुमचा विजय हो असं आपण म्हणतो. जय, जयोस्तु ते. याला आपण नमन असं म्हणतो. ज्याचं जय केलं, जय जयकार जिथं केला जातो त्याला नमन, किंवा आपण प्रारंभी जे शुभारंभ करतो ते जय पासून करतो. कुठे? म्हणून जय शब्द हा कीर्तिवाचक आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की मंगलाचरणामध्ये हा जय शब्द नेहमी येतो. म्हणून मंगलाचरणच जणू काही ऋषींनी केलेले. ऋषय ऊचुहु जितन जितन ते जित यज्ञ भावन त्रयीम तनुम. तुम्ही यज्ञ भावन आहात, यज्ञ स्वरूप आहात. यज्ञ हे तुमचं स्वरूप आहे. यज्ञामध्ये ज्याप्रमाणे धर्माचं रक्षण होतं तसे तुम्ही धर्म रक्षक आहात. याप्रमाणे जित यज्ञ भावन भो अजिते त्वया जितम. जितमिती संभ्रमे विप्सा. संभ्रमे विप्सा. आमच्या मनात आता संभ्रम राहिला नाही. आमच्या मनातला भ्रम, आमच्या मनातला संभ्रम सगळा निरस्त झाला. आमचा सगळा संशय निरस्त झाला. आम्हाला प्रश्न पडला होता की पृथ्वी कुणी आणायची, कशी आणायची. तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात आलं की झालं, आपलं कार्य झालं. यज्ञैर्भाव्यते आक्रियते इति तथा. की तुम्ही प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप आहात. कारण पृथ्वी उद्धरणम सुकराय. तुम्ही आता पृथ्वीवरती आणलेली आहे. तेव्हा तुमच्या अध्वरा, अध्वर शब्द वापरलाय. यद्रोग मर्तेषु निलीरुध्वर अध्वर. तुम्ही यज्ञ स्वरूप आहात. कारण सुकरायते. तुम्ही कारण रूप आहात. कार्य जग आहे, कारण ईश्वर आहे. म्हणून तुम्ही ईश्वर रूप आहात. तुम्ही कारण आहात सगळ्या जगाचं. आणि तुमचं स्वरूप कसं आहे तर ते पूर्णपणे यज्ञ स्वरूप आहे. छंदांशी यस्य त्वची. आता पहा, एक एक रूपक सांगितलंय. छंद, वेदामध्ये छंद असतात. गायत्री छंद, त्रिष्टुप छंद, अनुष्टुप छंद, जगती छंद. हे छंद आहेत. छंदातून वेद प्रगट होतात. छंदाशिवाय वेद प्रगट होत नाहीत. वेदाला एक स्वर आहे, छंद आहे, रचना शैली आहे. ही शैली म्हणजे कोण आहे तर तुमची जी त्वचा आहे ती त्वचा म्हणजे हे छंद आहे. कारण छंद वरून असतात. आणि बरीही रोम स्वाज्यम. आणि त्या त्वचेवर असलेले रोम जे आहेत ते दर्भरूप ती तुमची छंद आहेत वेगवेगळे. स्वाज्यम दृष्टी. खूप सुंदर विवरण केलंय की तुमच्या दृष्टीमध्ये आता यज्ञामध्ये तुपाचं हवन करावं लागतं, तूप टाकावं लागतं. मग हे तूप कोणतं आहे? अहो, तुमचे डोळे हेच तूप आहेत. कारण त्याचं तात्पर्य काय तर डोळ्यामध्ये आपण म्हणतो ना की जर आपण तूप खाल्लं तर आपल्या डोळ्याची शक्ती वाढते, दृष्टीची शक्ती वाढते. कशामुळे बरं? दृष्टीची शक्ती का बरं वाढते? अहो, तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर तो तेवतो का नाही? लोण्याच्या तुपाचा दिवा जास्त वेळ राहतो का? तर लोण्याचं तूप हे दिव्याला उपोद्बलक आहे. म्हणजे डोळे हे दिव्याचं स्वरूप आहेत ना. आपण पाहतो म्हणजे ती दृष्टी म्हणजे दिवा आहे. आणि हा दिवा तुपानेच प्रज्वलित होतो. म्हणून जर तुम्ही तूप खाल्लं, बाकीच्या अवयवाला तर मिळतंच, पण डोळे जास्त तेजस्वी होतात. म्हणून डोळ्यामध्ये तेजस्विता येण्यासाठी तूप खाणं आवश्यक आहे. म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये तूप आहे असं म्हटलंय. कारण यज्ञामध्ये तूप लागतं. स्वाज्यम, स्वाज्य म्हणजे आज्य, आज्य म्हणजे तूप. तेव्हा आणि अंघ्रिषु चातुर्होत्रम. तुमचे 4 पाय जे आहेत ते चातुर्होत्र आहेत. ते ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4 आश्रम म्हणजे तुमचे 4 पाय आहेत. श्रुतुंड आसीत. तुमचं श्रुवा हे यज्ञातल्या वस्तू आहेत. श्रुवा वसोधारा. त्याप्रमाणे कर्णरंध्रे. तुमचं कान हे चमसा कर्णरंध्रे. चमस नावाचं एक पात्र असतं. ज्या पात्राच्या द्वारे आपल्याला
हवन करता येतं, करावं लागतं. ते चमस म्हणतात. ते तुमचे कान आहेत. तर या ठिकाणी वराहाचे कान चमसासारखे आहेत. त्याचप्रमाणे तोंड हे सुखसारखं आहे. त्यानंतर तुमच्या प्राशित्र मागरे ग्रसने ग्रहस्तू, प्राशित्र नावाचं एक पात्र असतं आणि तुमचं जे चावणं आहे ते चावणंच अग्निहोत्र आहे. यच्चर्वणम ते भगवन अग्निहोत्रम. तुम्ही जे चावता ते चावणंच अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्नीमध्ये आपण हवन करतो आणि अग्नीद्वारे ते कोणाला पोहोचतं? देवाला पोहोचतं. पण तुमचं प्रत्यक्ष तुमचं स्वतःचं खाणंच अग्निहोत्र आहे. तेव्हा तुम्ही पूर्ण अग्निस्वरूप आहात. त्याचप्रमाणे तुमच्या जे दंत आहेत ते हे दंत, त्याचप्रमाणे दीक्षानुजन्म, दीक्षा हे त्याचं तुमचं स्वरूप आहे. त्यानंतर त्वत्प्रायणी योदनियन दंष्ट्रा, जिव्हा प्रवर्ग्य, तुमची जिव्हा ही प्रवर्ग्य आहे. हे सगळे यज्ञीय सगळे शब्द आहेत. संज्ञा सगळ्या यज्ञातल्या संज्ञा आहेत. तेव्हा या यज्ञातल्या संज्ञा आपल्याला आज माहीत नाहीत, खूप गोष्टी माहीत नाहीत, परंतु जुन्या काळात सगळ्या लोकांना हे माहीत होत्या. आणि कोण स्तुती करतंय हे महत्वाचं आहे. हे ऋषी स्तुती करायलेत. त्यामुळे ऋषी हे यज्ञाचीच परिभाषा सगळी वापरतात. म्हणून ते म्हणतात सभ्यासवचितयो शभोहिते सोमस्तु रेतः, तुमचं रेत म्हणजे सोम आहे. त्यानंतर शवनान्यव स्थिती ही तुमची जी स्थिती आहे ती शवन ही तुमची स्थिती आहे बसण्याची. या ठिकाणी शवन बसण्याच्या स्थितीला भागवतकारांनी जे टीकाकारांनी जे सांगितलंय ते बाल, तारुण्य आणि वार्धक्य ह्या अवस्था सांगितल्या. संस्था तुमचे जे अंगातल्या 7 संस्था आहेत. आपल्यामध्ये 7 संस्था आहेत. या 7 संस्था जसं आपल्याकडे रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि वगैरे ह्या गोष्टी आहेत, तशा तुमच्या ज्या 7 संस्था आहेत ते काय आहेत? संस्था विभेद अस्तव देव धात धातवाहा. हे सगळे 7 यज्ञाच्या देखील 7च संस्था सांगितल्यात. यज्ञामध्ये सुद्धा 7 संस्था असतात. कोणकोणत्या? त्यानंतर 17 सर्वांनी शरीर संधी. तुम्ही यज्ञ आहात आणि तुम्ही क्रतू आहात, दोन्ही शब्द वापरले. यज्ञ क्रतू रिष्ट बंधना. यज्ञ आणि क्रतू, ज्यामध्ये सोमरस केला जातो तो यज्ञ, ज्याच्यात सोमरस केला जात नाही तो क्रतू. त्याप्रमाणे नमो नमस्ते खिलमंत्र देवता द्रव्यासवाय कृते, याप्रमाणे हे देवा तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही तुमच्या दातावर दंष्ट्राग्र कोट्या भगवन स्व या धृता. तुम्ही तुमच्या दातावर ही पृथ्वी आणली. ही पृथ्वी कशी आहे? विराजते भूधर भूधरस्तरा. ही भूधर ही पृथ्वी कशी विराजते? तर ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीने कमल आणावं, कमल आपल्या दातावरती आणावं, त्याप्रमाणे यथावना निस्सरतो धृता मतंगजेंद्रस्य पत्रपद्मनी. पत्रपद्मनी पानासह कमल आणावं, त्याप्रमाणे ही पृथ्वी आम्हाला दिसायला लागलेली आहे. याप्रमाणे हे भगवंता तुमच्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी ते करतात. आणि त्रयीमयम रूपमय मदंच सौकरम, तुमचं त्रयीमय रूप. त्रयीमय म्हणजे 3 वेदाचे 3 भाग आहेत. वेद त्रयीमय, कर्म, ज्ञान आणि भक्ती, हे 3 पद्धतीने वेद चालतो. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये सुद्धा त्रयीमयम, तुम्ही 3 रूपांनी प्रगट होतात. आणि चकास्त शृंगो गाढेन, याप्रमाणे तुमचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तुम्ही आमच्या अंगावर जे पाणी आमच्या अंगावर शिंपडलं गेलं, कारण तुम्ही आलात समुद्रातून आणि समुद्रातून आल्याबरोबर त्याचं पाण्याने आम्हाला स्नान घडलं. तुम्ही अंग थरथर कापवलं, ते स्नान आम्हाला घडलं. सटाशिकोद्भूत शिवांबू बिंदुभीर, त्याला शिवांबू म्हटले. शिव म्हणजे कल्याणकारक, पवित्र, आणि अंबू म्हणजे पाणी. हे शिवांबूचे बिंदू आमच्या अंगावर आले. विमृज्यमाना विमृज्यमाना वृषमीश पाविता. या ठिकाणी भागवतकार म्हणतात, भागवतकारांनी शब्द असा वापरलाय की सिच्चमाना, अंगावर शिंतोडे आले. पण टीकाकार आणखी बाकीचे असं म्हणतात की यापेक्षा अजून एक शब्द इथे आवश्यक होता, कारण भागवतकारांनी शब्द कोणता वापरलाय? विमृज्यमाना.
तर मार्जन झालं. मार्जन म्हणजे आपोष्टामयो तान ऊर्जे दधातनः महेरणाय चक्षसे योगश्चवतमोरसस्तस्य भाजयते हनः उशतीरिव मातरः तस्मारंगमामो यस्य क्षयाय जन्मथा आपो जनयथा चनः. असं म्हणून आपण अंगावर पाणी उडवतो, त्याला मार्जन म्हणतात. ते शिंतोडे नाही आहे, ते मार्जन आहे. शिंतोडे सामान्य असतात, मार्जन मुद्दाम केलं जातं आणि ते मंत्राने केलं जातं. म्हणून तुमच्या अंगावरून जे रोमामधून जे पाणी उडालं ते आमच्या अंगावर मार्जन रूपाने आम्हाला पवित्र करणारं ठरलं. याप्रमाणे या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला पूर्ण यज्ञाचं रूपक केलेलं दिसतं. याप्रमाणे ही दीक्षा, श्रुवा म्हणजे जुहू नावाचं यज्ञपात्र, श्रुवा म्हणजे एक पात्र, एडा म्हणजे यज्ञीय भक्षण पात्र, चमस म्हणजे मुखाच्या ठिकाणी असणारं, प्राशित्र हे ब्रह्मपात्र, अग्निहोत्र, उपसद ह्या 3 इष्टी आहेत. दीक्षा ही इष्टी आहे, दीक्षणीय इष्टी आहे. त्यानंतर तुमचं शिर म्हणजे गात्र आणि तुझी मान हे उपसद म्हणजे 3 इष्टी आहेत. त्यानंतर यज्ञ समाप्तीनंतर करायची इष्टी त्याला उदननीय इष्टी असं म्हणतात. त्यानंतर प्रवर्ग्य म्हणजे विधीच्या पूर्वी करण्यात येणारे महावीर नावाचं एक यज्ञीय कर्म, त्याला प्रवर्ग्य म्हणतात. सभ्य म्हणजे होमरहित, आवसथ्य म्हणजे औपसान. याप्रमाणे चिती म्हणजे जिथे यज्ञ केला जातो त्याला चिती किंवा इष्टिका असं म्हणतात. त्याप्रमाणे या 7 या यज्ञ संस्था कोणत्या आहेत? जसं आपल्या देहामध्ये रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी ह्या सगळ्या धातू, तसं इथं यज्ञ संस्था 7 आहेत. त्याप्रमाणे क्रतुरूप आणि यज्ञरूप तूच आहेस. आसन म्हणजे बसणं. याप्रमाणे सोमविरहित याग आणि क्रतू सोमसहित याग. यज्ञ म्हणजे सोमविरहित आणि क्रतू म्हणजे सोमसहित. याप्रमाणे यांनी वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने योग आणि याग या अर्थाने त्यांनी अव्यक्त स्वरूप आणि व्यक्त स्वरूप याच्या तत्वाचं विवरण केलेलं आहे. त्याप्रमाणे हे करताना ही रसातळातून वरती आणलेली पृथ्वी त्यांनी उचलून आणली आणि सर्वांना आनंद झाला. याप्रमाणे रसातलायान्नितो नी नापसू यस्यो हरिही. याप्रमाणे हरींनी ही पृथ्वी वरती आणली आणि सगळ्यांनी त्यांची स्तुती केली आणि नंतर हे गुप्त झाले. याप्रमाणे आता हे भागवताचा हा अध्याय संपल्यानंतर शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, निशम्य कौशार विनोपवर्णिताम हरे कदाम कारण सुकरात्मना. यावेळेला एकदम विदुराने प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतात, हे राजा, विदुराने मैत्रेयाला विचारलं की भगवंतांनी हा जो अवतार धारण केला यावेळेला आदी दैत्य हिरण्याक्ष आला असं आम्ही ऐकलं, तेव्हा तो कसा आला, कुठून आला ते आम्हाला सांगा. तस्य चोधरता क्षोणीम स्वदंष्ट्याग्रेण लीलया. भगवंतांनी हे वरती आणत असताना हा राक्षस आला, हा कसा आला, दैत्य राजस्य ब्रह्मन, तो कुठून आला, कसा आला ते आम्हाला सांगा. हे म्हटल्यानंतर मैत्रेय सांगायला सुरुवात करतात. मैत्रेय वाच साधुवीर त्वया प्रश्न मवतार कथाम हरे हे यत्वं पृच्छसी मर्त्यानाम मृत्युपाश विषातनीम. तुम्ही तो चांगला प्रश्न उपस्थित केला विदुरा. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो फार योग्य आहे, कारण या सगळ्या प्रश्नाच्या मागे भगवंताच्या कथेचा आपल्याला अर्थ प्राप्त होतो. भगवंताच्या कथेचं संदर्भ आहे आणि म्हणून ते म्हणतात, शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात की इकडे शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात. एकदा घटना अशी घडली, साधुवीर त्वया पृष्ठ मवतार कथाम हरे हे. एकदा दिती, आता दितीची कथा सांगायला सुरुवात केली. दिती आणि कश्यप. तर मग कश्यप हे तपश्चर्येमध्ये व्यग्र होते, संध्याकाळची वेळ होती आणि ते आपल्या पूजे अर्चेमध्ये शिवाच्या अर्चनेमध्ये तल्लीन होते, डोळे झाकून बसलेले होते. एवढ्यात दिती दाक्षायणी क्षत मारी कश्यपम पतिम. दिती आली आणि दितीने दिती दक्षाची पुत्री आहे आणि हे आल्याबरोबर तिने कश्यपांना आपल्या पतिराजाला विनंती करायला सुरुवात केली. दिती काय म्हणते, येशमाम तोत्कृते विद्वान कामा तशरासनाहा. महाराज, अहो माझ्या सगळ्या सवतींना चांगले मुलं आहेत, मलाच तेवढं पुत्र नाहीये, मी निपुत्रिक आहे. का बरं, मी असं काय केलं की ज्यामुळं मला पुत्र झाले नाहीत?
मला असं वाटतं की मला पुत्र व्हावा, माझी इच्छा आहे. आता माझी इच्छा पुत्रेच्छा माझ्या मनात निर्माण झाली. एष मां त्वत्कृते विद्वन् कामात् शरासनः, आणि तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करा. असं म्हटल्याबरोबर पुरा पिता मे भगवान दक्षो दुहितृवत्सलः, माझे पिता दक्ष हे दुहितृवत्सलः, ते आपल्या मुलीवर खूप प्रेम करणारे आहेत असं वर्णन केले. माझे जे वडील आहेत ते आपल्या मुलींवर खूप प्रेम करणारे आहेत. आणि मग कम वृणीत वरम वत्सा इति पृथक, मला सांगा, तुम्ही माझे पती आहात, तेव्हा तुम्हाला मी पती म्हणून वरलंय, तेव्हा माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करावी. माझ्या सगळ्या बहिणींना, सगळ्या सौतींना अनेक पुत्र आहेत, पौत्र आहेत. अदिती, दिती, दनू, काष्ठा, अरिष्ठा, सुरसा, इला, त्याचप्रमाणे मुती, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सरमा, तिमी, अशा एवढ्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत. आणि या सगळ्यांना पुत्र आहेत, फक्त मलाच तेवढे नाहीत. अथ मे कुरु कल्याण, तेव्हा माझं तेवढं कल्याण करा. आणि मी तुम्हाला विनंती करते, आम्हाला सांगा, मी तुम्हाला नाही विनंती करायची तर कुणाला करायची? मी पतीला विनंती करणार, पतीशिवाय मला देव आहे का दुसरा? तशा कामम न कुर्यात सिद्धी त्रैलोक्यं यतः, स्त्रीला फक्त पतीशिवाय दैवत आहे का? नाही, स्त्रीला पती हाच दैवत आहे. तेव्हा मला असं वाटतं, आर्थोपसर्पणम भूमन नमोगम ही महीयसी, तुमच्या बरोबर मला या ठिकाणी माझ्या बरोबर तुम्ही संलग्न राहा आणि मला पुत्र प्रदान करा. त्रयोदशा दत्ता तासाम जास्ती शील मनुव्रता, सगळ्या बाकीच्या ह्या शील मनुव्रता, मी तुमची सुशील आहे. बाकीच्याही माझ्या बहिणी आहेत, बाकीच्या माझ्या सौती आहेत, त्याही चांगल्या आहेत, परंतु माझा अजूनही पुत्र नाही. म्हणून असं मला वाटतं, प्रियम भीरू यद इच्छसी, तेव्हा मला पुत्र प्रदान करा. असं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला कश्यपानी. ते म्हणाले, अगं बरोबर आहे तुझं, स्त्रीला पतीशिवाय दुसरं दैवत आहे का? स्त्रीला दुसरं दैवत असू शकत नाही. तस्याम कामम न कुर्यात, तेव्हा स्त्री हीच खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रम चालवणारी आहे. जी स्त्री गृहस्थाश्रम चालवते ती खऱ्या अर्थाने पतीला या ठिकाणी उपयुक्त आहे. इथे स्त्री निंदा केली नाही, उलट स्त्रीची स्तुती केली आहे कश्यपानी. ते म्हणतात, एवढ्या सगळ्या संसाररूपी सागरात होडी नाव जर कोणती असेल तर स्त्री आहे. स्त्री ही नाव आहे, तीच त्याला पलीकडे नेते. म्हणून व्यसनार्णवमत्येती जलया नैर यथार्णवम, ज्याप्रमाणे अर्णव म्हणजे समुद्रामध्ये नाव ही माणसाला पलीकडे घेऊन जाते, जहाज जसं पलीकडे घेऊन जातं, तसं या संसाररूपी दुःख सागरातून स्त्रीच पतीला पुढे नेत असते. तेव्हा पती हा स्त्रीच्या इच्छा परिपूर्ण त्याने केल्याच पाहिजेत. हो, मग तुमचं म्हणणं आहे ना, तर मग माझी इच्छा पूर्ण करा. असं म्हणल्यानंतर तिने त्यांचा हात धरला आणि सांगितलं, वयम जयेम. अहो पत्नी, तो म्हणतो, पत्नी म्हणजे जणू काही ज्याप्रमाणे एखाद्या दुर्गाचं महत्व आहे, दुर्ग म्हणजे किल्ला, जसं किल्ल्याचं महत्व आहे तशी पत्नी म्हणजे किल्ला असते. तो किल्ला असला तर पती सुरक्षित राहतो, पत्नी असेल तर पती सुरक्षित राहतो, त्याला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. न वयम भवस्तासाम अथापि काममेतन्ते, हे जरी खरं असलं तरी आता ही वेळ तुझ्याबरोबर संग करण्याची नाही. तू थांब थोडं. यथा मामनाती ओचंती मुहूर्तम प्रतिपालय, आता ही वेळ तुझ्याबरोबर रत होण्याची नाही. थोडं मुहूर्तम प्रतिपालय, एक मुहूर्तवर थांब, मग तुझी मी इच्छा पूर्ण करतो. चरंती यशाम भूतानी, कारण यावेळेला आकाशामध्ये भूत प्रेत पिशाच हे फिरत असतात आणि त्यांची दृष्टी आपल्यावर जाईल. एतस्याम साध्वी संध्यायाम, ही संध्याकाळची वेळ आहे. या वेळेला भगवान भूत भावन असणारे महादेव, अगं ते महादेव सुद्धा या ठिकाणून जात असतील. हे महादेव माझे तुझे दीर आहेत, हे महादेव, तेव्हा हे इथून जात असतील. आणि असे महादेव माझे साडू आहेत, तुझे दीर आहेत, तेव्हा ते पाहतील तर ते काय म्हणतील? परितो भूत वर्षद्भीर वृषणेटांती भूतराट, भूत प्रेत पिशाच गण घेऊन हे महादेव चालते संध्याकाळच्या वेळेला. तेव्हा आपल्याला या अवस्थेत पाहिल्यावर महादेव शाप देतील ना. आणि मग शिवाची स्तुती त्यांनी केलेली आहे कर्दमानी, या
या ठिकाणी कश्यपाने शिवाची स्तुती केली आहे. माशास्म हे जांबत भुक्त भोगाम. हे शिव कसे तर हे अत्यंत विरक्त आहे. असे विरक्त असणारे शिव स्वात्मानृत साविदुष समय हितम. खरं म्हणजे हा देह हा खरं म्हणजे उपयोगाचा नाहीच आहे. जेव्हा आपण भक्ती करतो तरच या देहाचा उपयोग आहे, नाही तर स्वभोजनम. कुत्र्याचं लांडग्याचं हे भोजन आहे. हा देह म्हणजे कुत्र्या लांडग्याचं भोजनच आहे. नाहीतर मग जर भक्ती मार्गाने आपण गेलो नाहीत, आपण जर भगवंताची तपश्चर्या केली नाही, तर ब्रह्मदेवाने आपल्याला निर्माण केलंय ते चांगलं कार्य करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी. जर आपण धर्माचं पालन केलं नाही तर हा देह केवळ स्वभोजन आहे, कुत्र्या मांजराचं भोजन आहे, दुसरं काही नाही. नाही ते काही मला माहित नाही असं म्हणून तिने त्यांची गतत्रपा सगळी निर्लज्ज होऊन तिने त्याचा हात धरला. एखाद्या वेश्येप्रमाणे जग्राहावासो ब्रह्मर्षी वृषेली व गतत्रपा त्यांचं वस्त्र धरलं. आणि गतत्रपा म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाने तिने वस्त्र धरलं आणि ब्रह्मर्षी वृषली व वेश्येप्रमाणे सविदित्वार्थ भार्य असतो निर्बंध विकर्मणी. शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि आपल्या पत्नीची इच्छा त्यांनी पूर्ण केली. त्याने वर्णन असं केलंय वृषली व गतत्रपा. यामध्ये वर्णन असं आहे की अत्यारूढो ही नारीणाम अकालज्ञो मनोभवा. कालिदास देखील असं म्हणतो अत्यारूढो ही नारीणाम. स्त्री जर एखाद्या गोष्टीवर आग्रह धरून बसली, आपण म्हणतो ना स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्ट, तर हा स्त्री हट्ट आहे. हा हट्ट जर ती एखाद्या गोष्टीचा हट्टच धरून बसली तर त्यातून तिला परावृत्त करणं मुश्किल आहे. म्हणून अत्यारूढोही नारीणाम अकालज्ञो मनोभवा असं कालिदासाने शूर्पणखेच्या संदर्भात रामायणात म्हटलेलं आहे. त्यानंतर कामवश असलेली ही नारी म्हणून कामातुराणांना भयन्न लज्जा असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे तिला लाज काही वाटली नाही आणि त्यांनी तिची इच्छा परिपूर्ण केल्यानंतर पुन्हा स्नान वगैरे केलं, आचमन केलं, संध्या करू लागले. दिती आतमधून आली आणि दितीस तू बीडतातेनं एकदम तिला आता लाज वाटली. आता मात्र ती लज्जित झाली आणि खाली पाहून वाईट अशा मनामध्ये तिच्या भावना निर्माण झाल्या की आले आपलं चुकलं, आपण पश्चाताप झाला तिला. कर्मावद्येनं आपण चुकीचं कर्म केलं असं वाटलं आणि म्हणाली महाराज तुम्ही जी गर्भस्थापना माझ्यामध्ये केलेली आहे त्या गर्भाला काही वाईट तर होणार नाही ना. मामे गर्भमिमं ब्रह्मन. माझा गर्भ हा वाईट होऊ नये, पापकृत्य त्याचं होऊ नये. कारण रुद्राने या वेळेला कदाचित रुद्राची दृष्टी गेली असेल. भूतानाम यस्या करमहंसम. भूतांची दृष्टी गेली असेल. तुम्ही काय द्यायचा तो मला दंड द्या, पण माझ्या गर्भाला दंड देऊ नका. शिवाय नसते दंडाय मन्यवे. आणि महादेवाला ती पुन्हा प्रार्थना करते की माझ्यावरती कृपा करा, प्रसाद मला द्या. त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही हात जोडते, विनंती करते. कश्यप म्हणतात हे पहा दिते, आता जे झालं ते झालं. याचा परिणाम तुझे पुत्र म्हणजे राक्षस होतील. तुझे पुत्र राक्षस रूपाने जन्माला येतील आणि त्यांच्याकडून देव हेलन झालंय, तुझ्याकडून मर्यादाचं पालन झालं नाही, तेव्हा जाठरा धमौ अधम अशा प्रकारचे राक्षस तुझ्या पोटी जन्माला येतील. ती म्हणाली मग या राक्षस पोटी जन्माला येतील असं तुम्ही म्हणता, पण त्यांना ब्राह्मणाचा शाप तर होणार नाही ना. सगळ्यात भीती ब्राह्मणाच्या शापाची. ब्राह्मणाचा शाप तर होणार नाही ना. ते म्हणाले नाही ब्राह्मणाचा शाप होणार नाही, पण त्यांना भगवान अवतार घेऊन ठार करतील. असं म्हटल्यानंतर ब्राह्मणाच्या शापाने मृत्यू नको. आशासे पुत्रयोर मयम्मा क्रुद्धोत ब्राह्मणास विभो नाही म्हणाले. पण तुला पश्चाताप झालाय म्हणून तुझा पौत्र म्हणजे तुझा नातू मात्र भगवत भक्त होईल, तो चांगला होईल. म्हणून पुत्र सेव तू पौत्राणाम भविता एक सताम मता. पुत्राचा पुत्र म्हणजे नातू हा मात्र चांगला होईल, तो निर्वैर राहील, तो भक्त होईल, तो भगवंताचा प्रिय होईल. याप्रमाणे सांगितलं. आणि आता यानंतर पुढच्या अध्यायामध्ये मैत्रेय जी कथा सांगणार आहे, सनक सनंदनादी हे वैकुंठामध्ये कसे गेले आणि वैकुंठात त्यांना भगवंताच्या जय विजयांना त्यांनी कसा शाप दिला आणि ते
इकडे या हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष रूपाने कसे जन्माला आले या संबंधीचे विवरण जे करतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे.